अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रथमच तृतीयपंथीयांच्या समस्यांविषयी आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं महाराष्ट्रात प्रथमच तृतीयपंथीयांच्या समस्येवर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करून एका वेगळ्या विषयाला स्पर्श केला. त्यांच्या समस्येवर मंथन करण्याबरोबरच त्यांच्याविषयी एक आपुलकीची भावना दाखवत समाजजागृतीचं महत्त्वपूर्ण कार्य केले. याचा आदर्श राज्यातील इतर विद्यापीठांनी घेण्यासोबतच माणूस म्हणून प्रत्येकाने तृतीयपंथीयांविषयी आपुलकीची भावना ठेवावी, असं आवाहन महाराष्ट्र तृतीयपंथ कल्याणकारी मंडळाच्या सदस्या शमीबा पटेल यांनी केलंय. त्या म्हणाल्या, आज समाजात तृतीयपंथीयांविषयी दुजाभाव केला जातो. वास्तविक पाहता त्यांच्याकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. संघर्षमय जीवन जगताना त्यांच्या अनेक समस्या असतात. या सोडवण्यासोबतच त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आपुलकीची भावना निर्माण होणं आवश्यक आहे. तृतीयपंथीऐवजी पारलिंगी हा शब्द वापरला पाहिजे. त्यांच्याविषयी गैरसमज आणि भेदभाव न करता माणुसकीची भावना ठेवून नेहमी मदत करावी, असं आवाहन त्यांनी केलं. कुलगुरू प्राध्यापक महानवर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुल ब्रिजमोहन फोपलिया यांच्या टीमनं यशस्वीरित्या तृतीयपंथीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलंय. अभ्यासक आणि संशोधकांनी यात शोधनिबंध सादर केलेत. प्रत्यक्ष तृतीयपंथी देखील यांनी सहभाग घेतलाय. भविष्य काळात विद्यापीठाकडून तृतीयपंथीयांसाठी सुविधा केंद्र, शिक्षणाची सोय आदी उपक्रम राबवण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दावा, समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया, डॉक्टर गौतम कांबळे, प्रभाकर कोळेकर आदींनी मनोगत व्यक्त केलं. सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केलं, तर आभार डॉक्टर अंबादास भास्के यांनी मानले.